ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली, माझी जपमाल किती सैल झाले, किती निखळ झाले बघ ना, जरा ओवून देशील का तू? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही फक्त एवढंसं सांगण्यासाठी इथपर्यंत आलात? अहो मला खोलीमध्ये बोलवायचं ना तुमच्या, मी तिथे आले असते, तुम्हाला इथपर्यंत यायची काय गरज होती? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही हे मुद्दामून करताय का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, नाही गं सायली, मी मुद्दामून का करू? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही गोळ्या घेतलात? पूर्णाजी म्हणते, हो घेतल्या ना. सायली म्हणते, का? पूर्णाजी म्हणते, का म्हणजे? तेव्हा सायली म्हणते की जेव्हा तुम्ही मला तन्वी म्हणून हाक मारायचात, मला तन्वी समजत होता, तेव्हा तुम्ही माझ्याच हाताने गोळ्या घ्यायचात आणि आता तुम्ही स्वतःहून गोळी घेतली, म्हणजे आता मी तुमची नातसून आहे असं समजून तुम्ही मला वागवताय. नात म्हणून नाही. तन्वीबरोबर असलेलं तुमचं नातं खूपच जवळचं होतं, तसं माझ्याबरोबरचं नातं का नाही असू शकत? तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझी नातसून रुसली की काय? तेव्हा सायली म्हणते, कारण तुम्ही वागताय सुद्धा तशाच. तन्वीबरोबर तुम्ही खूप चांगल्या वागत होता, तिला आपलं मानत होता, म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला गोळ्या ह्या माझ्या हातूनच घेत होतात आणि आता जेव्हापासून तुम्ही मला सायली अशी हाक मारताय, तुम्ही गोळी स्वतःच्या हाताने घेतलीत, मला का तुम्ही गोळी द्यायला सांगितली नाहीत? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, नाही गं बाळा, तसं खरंच काही नाही आहे. तू तुझं काम करत होतीस ना, तू बिझी होतीस म्हणून मी गोळ्या खाऊन घेतल्या. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी तुमचं तन्वीबरोबरचं नातं खूपच जास्त निर्मळ आहे. ते नातं तुमचं माझ्याबरोबर का असू शकत नाही? ठीक, मी तुमची तन्वी नसेन, पण मी तन्वीसारखीच का असू शकत नाही? मला तन्वीसारखं तुमच्याबरोबर राहायला नक्कीच आवडेल. आपल्यामधलं हे नातं बदलणार नाही ना पूर्णाजी? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, हो बाळा, कधीच आपल्यातलं दोघींमधलं नातं हे बदलणार नाही. तू तन्वी जरी नसलीस तरी मला तन्वीसारखीच आहेस आणि मला माझ्या नातीसारखीच आहेस, असं पूर्णाजी आता सायलीला सांगते. त्यानंतर इथे पूर्णाजी प्रतिमाला विचारते, तू इथे बसली आहेस ना, मी थोडा वेळ माझ्या रूममध्ये आहे, मी थोडं पोथीचं वाचन करते. पोथी वाचण्यासाठी पूर्णाजी गेल्यानंतर प्रतिमा म्हणते, सायली बाळा, असं का बोललीस तू पूर्णाजीला? म्हणजे पूर्णाजी तुला सायली अशी हाक मारते हे तुला आवडत नाही आहे का? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, असं अजिबात नाही आहे. त्यांनी मला सायली अशी हाक मारू दे किंवा तन्वी हाक मारू दे, पण इथे पूर्णाजीचं तन्वीबरोबरचं जे नातं आहे ना, ते खूपच जास्त सुंदर आहे, निर्मळ आहे आणि प्युअर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी मी सायली असेन, जरी मी त्यांची नातसून असेन, पण तरीसुद्धा मला त्यांची नात बनून राहायला खूपच जास्त आवडेल. त्यांनी माझ्यावरती हक्क गाजवलेला, सगळ्या गोष्टी माझ्या हातून केलेल्या मला खूप जास्त आवडतील, असं आता सायली म्हणत असते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अगं सायली बाळा, तू आमची तन्वीच आहेस गं. तन्वीसारखी का? तू आमची तन्वीच आहेस आणि आम्ही तन्वीसारखंच तुझ्यावरती प्रेम करतो, असं प्रतिमा देखील सायलीला म्हणत असते. तेव्हा प्रतिमाला सायलीच्या बोलण्यातून कळतं की इथे आता सायलीला तन्वी म्हणून राहायला किती आवडत होतं, कारण सायली स्वतःच्या तोंडाने कबूल करते की मी तन्वी असते तर किती जास्त बरं झालं असतं आणि प्रतिमा म्हणते की तू आमची तन्वीच आहेस. तेवढ्यातच इथे कोर्टामध्ये अस्मिताच्या डिवोर्सची केस असते, हेअरिंग लागलेली असते आणि तेव्हा इथे सचिन, त्याचे वकील, त्याचबरोबर अस्मिता आणि इथे अर्जुन सगळेजण त्या ठिकाणी आता डिवोर्स केस फाईल केल्यामुळे पहिल्या हेअरिंगला जमलेले असतात. इथे आता अस्मिता टेन्शनमध्ये असते, पण तरीसुद्धा सचिनचा नीचपणा इतका जास्त असतो की इथे तिला खूपच लवकरात लवकर सचिनबरोबर डिवोर्स घेऊन तिला आता मोकळं व्हायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो जज साहेब आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर अर्जुनला इथे आता ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगतात. अस्मिताची डिवोर्स केस आहे, सचिन आणि अस्मिताची, हे जज साहेबांना समजलेलं असतं. त्यानंतर अर्जुनला इथे ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो अर्जुनने सांगायला सुरुवात केलेली असते की सचिन दीक्षित जो आहे ना, त्याचं साक्षी शिखरेबरोबर अफेअर आहे, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. इथे अस्मिताबरोबर लग्न झालेलं असताना, अस्मिता प्रेग्नंट असताना त्याचं इथे साक्षीबरोबर अफेअर आहे, ही गोष्ट आम्हाला समजली. त्यामुळेच इथे माझ्या बहिणीने
अस्मिता दीक्षितने त्याच्याबरोबर डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. साक्षीबरोबर त्याचं अफेअर आहे हे सचिनने स्वतःच्या तोंडाने आमच्या सगळ्यांसमोर कबूल केलेलं आहे. आणि हे इथे सांगण्यासाठी मी 2 साक्षीदारांना इथे बोलावतोय. आणि त्यातला पहिला साक्षीदार असतात ते म्हणजे प्रताप काका आणि दुसरे साक्षीदार असतात ते म्हणजे सायली. आता हे खरं तर घरातले साक्षीदार आहेत. यांच्यावरती किती विश्वास ठेवला जाईल काही सांगता येत नाही. तरीसुद्धा अर्जुन आता इथे प्रताप काकांना बोलावतो आणि विचारतो की साक्षी शिखरे आणि तिच्या सचिनच्या अफेअरबद्दल तुम्हाला कधी कळलं आणि कशा पद्धतीने सचिनने अस्मिता दीक्षितला फसवलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे. तेव्हा इथे आता प्रताप काका सांगतात की या सचिनचं साक्षीवरती प्रेम होतं. या सचिनने माझ्या मुलीचा मानसिक छळ केलेला आहे. त्याने तिला फसवलं आहे. इथे लग्न झालेलं असतानासुद्धा क्रिमिनल साक्षी शिखरेबरोबर त्याने अफेअर ठेवलं. त्यानंतर सायलीने सुद्धा तेच सांगितलं की मी सचिन आणि साक्षीला एका कॅफेमध्ये बघितलं. त्या दोघांचे इथे फोटोसुद्धा काढले. त्यांना मी रंगे हात पकडलं होतं. हे सगळं इथे आता सायलीने सुद्धा कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सत्य माझ्या बहिणीच्या समोर आल्यानंतर तिने सचिनला सुधारण्याची संधीसुद्धा दिली होती. पण सचिन काही सुधारला नाही. त्यामुळे इथे तिने सचिनला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी इथे अस्मिता दीक्षितला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती करतो आणि तुमच्याकडून परवानगी मागतो. तेव्हा जज साहेबांनी परवानगी दिल्यानंतर अस्मितासुद्धा तिथे येते. अस्मितासुद्धा तेच सांगते की सचिनने मला फसवलं आहे. त्याने इथे मी असताना साक्षीबरोबर अफेअर केलं आणि त्याची कबुलीसुद्धा दिली. 2 वेळा मी त्याला साक्षी शिखरेबरोबर एका मुलीबरोबर बघितलं होतं. पण माझं त्याच्यावरती प्रेम असल्यामुळे मी हे सगळं लपून ठेवलं. त्याला सुधारण्याची संधी दिली. पण त्याने माझ्या प्रेमाचा माझ्या इथे विश्वासाचा इथे विश्वासघात केला आणि त्याने पुन्हा पुन्हा मला फसवलं. पण आता सचिनचं हे वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणून मला त्याच्याबरोबर जज साहेब लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे. मी इथे प्रेग्नेंट असताना तो माझ्याबरोबर नव्हता. डिलिव्हरीमध्ये सुद्धा तो माझ्याबरोबर नव्हता. मग असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर मला डिवोर्स द्या आणि मोकळं करा. तेव्हा इथे सचिन आता सगळं बोलणं ऐकून घेत असतो आणि सचिनला इथे आता तिच्या बोलण्याचा खूप जास्त राग येत असतो. जज साहेब म्हणत असतात की इथे सचिन दीक्षित यांचे ॲडव्होकेट तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा सचिन म्हणत असतो की जज साहेब मी काय म्हणतो, माझे वकील बोलायच्या आधी मला बोलण्याची थोडी परवानगी हवी आहे. ते म्हणतात हो आहे, तुम्हाला बोलण्याची परवानगी आहे. तेव्हा सचिन आता विटनेस बॉक्समध्ये येतो आणि म्हणत असतो की जज साहेब माझ्याकडून सुद्धा चुका झाल्या. माणूस म्हटल्यानंतर माणसाकडून चुका होतातच, तशा माझ्याकडूनही चुका झाल्या. पण मी काही असं मुद्दामून ठरवून केलं नव्हतं. माझी बायको इथे माझा राग करायला लागली. तिला माझ्याबरोबर आता राहायचं नाही आहे कारण आता मी गरीब झालो आहे ना. तेव्हा इथे सचिन म्हणतो की जेव्हा इथे मी परदेशात होतो, माझी चांगली नोकरी होती, माझ्याकडे खूप पैसा होता, तेव्हा मी माझ्या बायकोच्या घरच्या लोकांना माहेरच्या लोकांना चांगलं वाटत होतो. पण आता ते लोक माझ्या बायकोचे कान भरायला लागलेत. माझ्यामध्ये आणि माझ्या बायकोमध्ये दुरावा निर्माण करणारे माझ्या बायकोच्या माहेरचे लोक आहेत. कारण माझ्याकडे पैसा नाही आहे ना, मी त्यांना रिकामटेकडा वाटतो आहे. त्यामुळेच त्यांनी माझ्याकडून डिवोर्स घ्यायला सांगितला. तेव्हा इथे आता अर्जुनला राग येतो आणि तो म्हणतो की जज साहेब असं अजिबात नाही आहे, हा खोटं बोलतो आहे. अस्मिताईने डिवोर्स स्वतः फाईल करायला सांगितलं आहे. घरच्या लोकांनी तिला अजिबात प्रेशराईज केलेलं नाही. तेव्हा सचिन म्हणतो जज साहेब बघितलं तुम्ही, अरे अर्जुन मला बोलू दे तरी तू मला बोलू का देत नाही आहेस. तेव्हा जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सचिन दीक्षितला त्यांचं पूर्ण बोलू द्यावं, त्यांना अर्धवट थांबू नका. तेव्हा इथे सचिन म्हणतो माझ्या बायकोला आता मी नकोसा झालो आहे ना. तिने माझ्याबरोबर इथे आता न्यूयॉर्कमध्ये सुद्धा राहण्यासाठी नकार दिला. ती कॅनडामध्ये सुद्धा माझ्याबरोबर आली नाही. तिने तिच्या माहेरी एकटीने राहणं पसंत केलं आणि मी त्याला हसत हसत होकार दिला. त्यानंतर मी इंडियामध्ये आलो. मी तिला म्हणालो की तू आणि मी आम्ही आमच्या आईवडिलांबरोबर राहू. पण तिने त्यांच्याबरोबर राहण्यासाठी सुद्धा नकार दिला. माझ्या डॅडने किती वेळा तरी अस्मिताला सांगितलं की तू ये आमच्याबरोबर इथे राहा, पण तिने त्यांच्याबरोबर राहण्यासाठी नकार दिला.
कारण फक्त एकच, तिला आता मी नकोसा झालो आहे. कारण मी इथे साक्षीबरोबर अफेअर केलं ना. मी एकटा पडलो म्हणून मी चुकलो. मी साक्षीबरोबर अफेअर केलं कारण अस्मिता माझी बायको माझ्याबरोबर नव्हती म्हणून माझ्याकडून चूक झाली. पण त्याचा बदला घेण्यासाठी अस्मिताने सुद्धा एक अफेअर सुरू केलं आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून चैतन्य दीक्षित, ज्याला ती स्वतःचा मानलेला भाऊ म्हणते, त्याच्याबरोबरच तिने अफेअर सुरू केलं. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सचिन, तू इथे दोघांवरतीही खोटे नाटे घाणेरडे आरोप करतोयस. जज साहेब, मी आत्ताच्या आत्ता इथे सचिनवरती अस्मिता दीक्षित आणि त्याचबरोबर चैतन्य गडकरी यांच्या मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो. कारण नसताना तो त्यांच्यावरती घाणेरडे आणि चुकीचे आरोप करतोय. त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणत असतो की त्यांचं बहिणी भावाचंच नातं आहे. सचिन त्याच्याकडे घाणेरड्या वृत्तीने बघतोय म्हणून त्याला सगळं चुकीचं वाटतंय. हे सिद्ध करण्यासाठी मी इथे प्रताप सुभेदार यांना पुन्हा एकदा बोलावतो. तेव्हा इथे प्रताप काका तेच म्हणतात की सचिन हा खूप नीच माणूस आहे. त्याने माझ्या मुलीवरती खोटे आरोप केलेत. चैतन्य गडकरी हा माझ्या मुलाचा मित्र. लहानपणापासून त्याचं आमच्या घरी येणं जाणं आहे. तेव्हापासून माझी मुलगी त्याला भाऊच मानते. त्यानंतर सायलीला बोलावलं जातं. सायलीसुद्धा तेच म्हणते की चैतन्य गडकरी हे माझे दीर आहेत आणि ते खरंच खूप चांगले आहेत. त्यांच्यावरती घाणेरडे आरोप केले जात आहेत. अस्मिताताई आणि त्यांच्यामध्ये बहीण भावाचंच नातं आहे, प्युअर नातं आहे, ते एकदम निर्मळ आहे. पण हा माणूस त्याला एक वेगळं वळण देतो आहे. त्यांच्या मनात असं काहीच नाही आहे, आम्ही विश्वासाने सांगू शकतो. तेव्हा इथे सचिन म्हणतो की ठीक आहे, ती घरातली माणसं आहे, ती खोटं बोलणारच, पण आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आणि आता कॅफेमधला तो व्हिडिओ, जेव्हा सचिन कॅफेमध्ये जाऊन चैतन्य आणि अस्मिताचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो, जेव्हा ते दोघेजणं इथे आता थोडा वेळ बाहेर गेलेले असतात, ज्यूस वगैरे पित असतात आणि तेव्हाचा नॉर्मल बोलतानाचा व्हिडिओ त्याने दाखवला की मी नसताना हे दोघेजणं असे चोरून चोरून फिरायला जातात. तेव्हा इथे आता हे घरातले लोकच तर त्यांना फूस देत आहेत ना, त्यांच्या नात्याला फूस देत आहेत. ते घरातले लोकांवरती तुम्ही काय विश्वास ठेवणार? थांबा, घरातले लोक कसे गुन्हेगार आहेत ना ते मी आता तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये त्याने आता सचिन जेव्हा घरी गेलेला असतो तेव्हा इथे पेनाला एक स्पाय कॅमेरा लावलेला असतो, ज्याच्यामध्ये इथे आता सायली म्हणत असते की तुम्ही एकदा का अस्मिताताईंना डिवोर्स दिला ना की आम्ही तर इथे सेलिब्रेशन करू. अस्मिताताई, अशा नीच माणसाकडून आहे ना तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही पोटगी आता मागा तुमच्या बाळासाठी, जास्तीत जास्त पोटगी याच्याकडून वसूल करायची. तेव्हा सचिन म्हणतो, बघितलं ना जज साहेब, या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, या माणसांना फक्त माझ्याकडून आहे ना पैसा हवा आहे, पैसा, म्हणून यांना डिवोर्स हवा आहे, पोटगी हवी आहे ना त्यांना. त्यामुळे इथे या लोकांनी, घरच्या लोकांनी अस्मिताला भरीस पाडलं आणि मला डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितली. मला डिवोर्स हवा आहे. आणि त्याचबरोबर या अस्मिताला माझ्या डॅडने घरी बोलावलं होतं, पण तिने यायलासुद्धा नकार दिला. तेव्हाचे सुद्धा काही पुरावे मी कोर्टामध्ये सादर करतो, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की अस्मिताने कशा पद्धतीने घरी जाण्यासाठी नकार दिला होता ते. तेव्हा इथे अस्मिताच्या विरोधातले इथे बनावटी पुरावे तयार करून त्याने कोर्टात सादर केलेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन, सचिन या वेळेला खूप तयारीत आला आहे, त्याच्याकडे खूप सारे पुरावे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते लक्षात आलं माझ्या की हा सचिन किती नीच पातळीला जाऊ शकतो, किती नीचपणा करू शकतो, हे समजलं मला. आता तर याला मी अजिबात सोडणार नाही. आता जर काही आपण बोलायला गेलो तर सगळी सिंपत्ती या सचिनला मिळेल. कोर्टातले सगळे लोक त्याच्या बाजूने आणि आपल्या विरोधात जातील, कारण त्याने अशी इथे परिस्थिती निर्माण केली ना की विक्टिम तो आहे असं तो आता सिद्ध करतोय आणि गुन्हेगार आपण दिसतोय. तेव्हा चैतन्य म्हणतो, मग आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, काळजी करू नको, आता आपण काही न बोललेलंच बरं आहे. आपल्याला आता जे बोलायचं आहे ते आपण तयारीनिशी बोलू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला सचिन दीक्षित यांची उलट तपासणी घ्यायची आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही जज साहेब, मला त्याची उलट तपासणी घ्यायची नाही. तेव्हा इथे आता सचिनच्या वकिलांना विचारलं जातं की तुम्हाला अस्मिता दीक्षितची उलट तपासणी घ्यायची आहे का? ते म्हणतात की हो जज साहेब, मला इथे तिची उलट तपासणी घ्यायची आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिताला प्रश्न विचारले जातात. तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही चैतन्य गडकरी बरोबर एका कॅफेमध्ये गेलात, म्हणजे याचा अर्थ जो व्हिडिओ इथे सादर केला
तो खरा आहे ना, तुमचं त्यांच्याबरोबर अफेअर सुरू आहे ना? तेव्हा ती म्हणते, हे बघा जसं दिसतंय तसं नाही आहे. ते म्हणतात, मी फक्त विचारलं की कॅफेमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात ना, त्याच्यामुळे काय झालं होतं आणि काय नाही हे ऐकण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. जज साहेब, सत्य हेच आहे की सचिन दीक्षित यांच्यावरती अन्याय केला आहे. त्यांच्याकडून पोटगी काढण्यासाठी इथे डिवोर्सचा बनाव रचला आहे जज साहेब. आणि इथे आता यांचं या माणसाबरोबर सचिनचं साक्षीबरोबर अफेअर होतं याचा वचपा काढण्यासाठी अस्मिताने चैतन्यबरोबर अफेअर केलं आणि आता त्याच्याबरोबर हे अफेअर कंटिन्यू ठेवण्यासाठीच सचिन दीक्षितबरोबर इथे आता डिवोर्स घेतला जातो आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, तुम्ही इथे आता योग्य तो न्याय देत माझ्या अशिलावरती झालेला अन्याय दूर करावा. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की दोन्ही बाजू चुकलेल्या आहेत. एकही बाजू इथे खंबीरपणे उभी नाही आहे. त्यामुळे निकाल हा विचार करूनच दिला जाईल. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता प्रिया स्वतःच्या हाताने नस कापून घेते. तेव्हा इथे हवालदार मॅडम म्हणतात, अरे देवा, हिच्यासुद्धा घरी कळवावं लागेल. तर इथे सचिन म्हणत असतो, इथे अर्जुन म्हणत असतो की सचिन किती नीच निघाला. काही केलं तरीसुद्धा इथे सचिनचा नीचपणा आता खूपच वाढत चालला आहे. तो एवढा नीचपणा करतोय ना, ते आधीच माझ्या लक्षात यायला हवं होतं. तेव्हा सायली म्हणते की त्याने पुरावे सादर केले खोटे नाटे, म्हणजे तो इथे निर्दोष सिद्ध होऊ शकतो का? तसं अजिबात नाही आहे. काही केलं तरी तो निर्दोष होऊ शकणार नाही, कारण त्याची बाजू ही खोटी आहे, आपली बाजू सत्याची आहे. त्यामुळे अस्मिता, तू काळजी करू नको. काहीही झालं ना तरी आपण आता तयारीनिशी जाऊ आणि त्या सचिनचं खोटं उघडं पाडू. तर इथे कल्पनाला फोन आलेला असतो. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन मनामध्ये घाबरतो आणि म्हणतो की मम्मा इतक्या जोरात का ओरडली? इतका कसला धक्का बसलाय तिला? तिला काही महत्त्वाची न्यूज कळली असेल का? असा संशय अर्जुनच्या मनामध्ये आल्यानंतर अर्जुन खूपच जास्त घाबरलेला असतो.